कंबर लय दुखायली मास्टर, हम तो गए मास्टर, हम तो गए. तर हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या मी एका शेतामध्ये रोजाना आलो होतो. आता जवळपास संध्याकाळचे 4 वाजले. सरकी लावायसाठी आम्हाला भेटला 300 रुपये रोज. तर हे पास माझ्याजवळ सरकी जवळपास एवढी राहिली, अशी वट्टी बांधली होती मी. आणि या वावरात लावायची आपल्याला पावली पावली सरकी. पुढं पोरं आता फक्त 1 तास शिल्लक राहिला, आता घरी जायचं आहे आपल्याला. हे पहा, हे असं सरळ दिसते, हे तास आहे. आणि मी हातात आहे सरकी. तर अशी 1 टाकायची आणि मातोडा ओढायची, डबल 1 टाकायची, हे टाकली आणि अशी मातोडा ओढायची, म्हणजे ही पावली होय. त्याच्यामुळं आणि समजा हे जे या वावराचं मालक आहे यानं 1-1 टाकायला सांगितली, पावलीवर 1-1. आता सध्या म्हणजे हातानं बुजते तर, पण आता तुम्हाला दाखवायला म्हणून मी जराशी पायानं बुजायली. जवळपास लावणं म्हणजे झालंच. आले तिकून पोरं. आपण समजा 5 जण आलो होतो, मी 1 आणि हे 4. आता झालं तिकून ते टाकत आले. झालं आता 1 तास शेवटचं राहिलं फक्त. मास्टर हम तो गए मास्टर. एवढा हे झालं, समजा काम झालं. त्याच्यातनी 1 डायलॉग आम्हाला, म्हणजे दिवसभर आम्ही एकच डायलॉग म्हणला. माहीत आहे का कोणता? हे बा तिकडं आता पोरं बाकीचे हे डायलॉग म्हणणार आहे कोणतरी. मास्टर हम तो गए मास्टर. नाही भाई, 2-4 राहिले ते देऊन टाका लागते. मालकाचं नुकसान कायला आहे की नाही. ते पहा, ते 1 गेलं तिकडं पुढे. हे 3 जण आणि 1 मी 1. आम्ही झालं आमचं. आम्ही चाललो आता घरी. मित्रांनो, पोहोचलो सध्या घरी. आता बसलो आंघोळ करायला. अरे बापरे, कंबर लय दुखायली मास्टर, हम तो गए मास्टर, हम तो गए. लय कंबर दुखायली. एवढं काम झालं. बस ते नशीबमधलं डायलॉग, मास्टर हम तो गए मास्टर, हम तो गए. चला असू द्या, आंघोळ करतो आता. तशी आपली बकेट आहे. बंद करा ते. चला आंघोळ धुईल नाही ते नाही धुईल. त्या बापाच्या घरचं खालो का? बाप्पाच्या घरचं पाणी कायचं? हे कासमाच्या घरचं पाणी. बाप्पाच्या घरचं पाणी नवय. बाबा कोणाच्या घरचं पाणी? जुना हाऊस. तर ठीक आहे, आंघोळ करतो. मित्रांनो, आंघोळ वगैरे करून झाली रेडी आता. आणि मी गेलो होतो मटण आणायला. याच्यामध्ये आहे आपलं मटण. काळा दिसायला बाहेर नेऊन दाखवलं. हे माझ्या हातात का आहे? मटण आहे. पावभरच मटण लागते. आता आपण मटण खायचं, मटणाची भाजी. तिथं अश्विनी भगुण्याला पांढरी मातोडा लावायली. कारण की माहीत आहे का, जेव्हा आपण ते भगुनं तिकडे जे तुम्हाला चूल दिसते ना खाली, त्या चुलीवर ते भगुनं ठेवलं तर ते काळं होते. ते काळं व्हावं नाही म्हणून भगुण्याला मातोडा लावा लागते. हा मातोडा दाखव. मातोडा नाही लावली, सोडा लावला. सोडा लावला की काहून सोडाच लावते का? सोडा मातोडा काही लावतात आहे की नाही? बरं चला ठीक आहे. आता ते भगुनं ठेवते तिथं, ठेवलं ते भगुनं ठेवते आता त्या चुलीवर. मास्टर हम तो गए मास्टर, हम तो गए. लय कंबड दुखायला राव, लय कंबड दुखायला रे मास्टर. पहिले मटण जे इथं लटकवलेलं आहे ते मटण धुवू अगोदर. हे पहा, मटण धुवून ठेवलं. इथंशी दिसते ना एकदम भारी. आता इथंशी आहे लसण फिसण, आपली चूल वगैरे. आता डायरेक्ट पहिले फोडणी द्यायची. हे मटण तर बायलरचंच आहे, पण तरी बी फोडणी द्यायची. बघा टाईम आहे आपल्याजवळ. हां, ते हे काय म्हणते, उकडायचं. इथं अश्विनी आहे मदत करू लागायला आपल्याला. काय द्यायचं पहिले? उकडायचं. अश्विनीने दिली होती 1च काडी डबीची. हे असं करायला लागते का? 1च काडी दिली ती डबीची मला. आणि काय जाळ होणार आहे.
मला काय जाळ होत नाही बा, ही तर पंकट राहतं ना बस बकरला, मला जाळ होत नाही, त्याच्यामुळं मी म्हणलं अश्विनीला तिचा कारभार तिलाच करू द्यावा बा. चल लाव जाळ लाव खावा आता. इजला की काय डोसक्यात गोटा घालतो. लावला जाळ आता खावा. बरं जाऊ दे, मी जराशी मदत करतो अश्विनीला ते जाळ मोठा करू लागायसाठी. रोहित काहीतरी बोलणार आहे, बोल रोहित. काय बोलू? काहीतरी राहू दे, कांदा भाजते आपोआप. नाही म्हणलं आपलंच लावते आपण मग जास्त जाळ होते ते. हो जराच पटकन होते कांदा. घे बघ घे तर बस काय एक 2-3 अजून घेऊ. करतो ते खोबरच घासायचं आहे ना, मी घासतो ते. दे ना दे ना, नाही करतो दे. दे ना दे ना, नाही दे 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 ना दे 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 ना दे ना दे ना दे दे. नको ना, राहू दे आता, घे त्याजवळच. नाही राहू दे राहू दे राहू दे, आंदे आंदे दे ना दे 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 दे. बरं चला ठीक आहे, जराशी खोबरं घासू आपण. खिसू 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 जरा 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 त्याच्यात काढून ठेवलं मटण मटेरियल. ह्याच्यात आत्ता आता टाकलं तेल, फक्त संपलं का? संपू दे. चला आपली भाजी तयारी झाली चालू. याच्यामध्ये टाकला लसण आणि कांदा टाकला. आता हे काय खोबरं का? खोबरं टाकणं बाकी आहे आता. खोबरं गेलं मधात. चला आता ही भाजी अशी आहे ना, आता फाय कशी दाखवतो. आता चुटकी वाजवतो ना, भाजी बदलते आपली. हे पहा आता भाजी कशी झाली, एकच नंबर ना. आता हिला अशीच शिजू द्यायची. तर वातावरण पहा एकदम झालं पिवळं पिवळं. वरी पहा कसं पिवळं पिवळं दिसते. या बाजूला त्या बाजूला त्या बाजूला. थांबा तुम्हाला बरोबर दाखवतो. आता आबाळ इकडं दिसते बरोबर. पिवळं पिवळं दिसते की नाही. तिथं 2 लेकरं बसून आता शिल्लापूर आपल्या एकदम पिवळं पिवळं दिसायला. काहून की आता संध्याकाळी समजा जवळपास वाजले 7, तर वातावरण फार असं आहे. आणि तिथं आपली भाजी आहे. इथं झाली आपली भाजी, इथं ठेवली झाकून याच्यामध्ये. आणि इथं आता बसली अश्विनी भाकरी करायसाठी. आता एकदम समजा गावरान आपल्या वावरातली ज्वारी होय, आणि आपल्याच वावरातल्या ज्वारीच्या भाकरी करायली. हो की नाही बाई? हो बाई. असं. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि या ब्लॉगमध्ये एवढंच. आता मी या ब्लॉगला करतो एंड. आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटू समजा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.